हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंगच्या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय विद्यार्थी मित्रांनो आपण कव्हर करतो. महत्वाचा घेऊन व्हिडिओ आलेलो आहे. कंबाईन पूर्व परीक्षा 2024 आणि 25 गट ब आणि गट क अंकगणित व बुद्धिमत्ताचे हॉट टॉपिक्स म्हणजे येणाऱ्या पूर्व परीक्षेला कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण कोणते टॉपिक केले पाहिजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे. कारण तुम्हाला माहिती आहे की पूर्व परीक्षेला 20 मार्क असतात, तर या 20 मार्कासाठी कोणते टॉपिक्स केले पाहिजे तर ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे युट्यूबला डेली 5 वाजता क्लासेस होतात. 5 वाजता आता एक कंबाईनची सिरीज सुरू केलेली आहे, अंतिम सराव म्हणून. तर हे अंतिम सरावची जी सिरीज आहे ते अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे 20 मार्कासाठी जे क्वेश्चन्स आपल्या एक्झाम मध्ये येतात त्याची सिरीज मी घेऊन आलेलो आहे. म्हणजे कोणते एक्झाम्स मध्ये प्रश्न राहू शकते ते एक्झामचे प्रश्न आपण घेऊन येतो आहे. तर तुम्ही जॉईन करा हे सेशन. ऑलरेडी तुम्हाला मंडेला हे सेशन दिसेल आहे, ठीक आहे, 5 वाजता. आणि त्याच्यानंतर 6 वाजता तुम्हाला पीवायक्यूचं सेशन आपल्या टेक्स्टबुक ऍपवर, म्हणजेच जे आपलं टेक्स्टबुकचं ऍप आहे त्या ऍपवर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे पीवायक्यूचं सेशन तुम्हाला करता येईल. फक्त तुम्हाला टेक्स्टबुक ऍप प्ले स्टोर मधून डाउनलोड करावं लागेल आणि त्यानंतर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा लागेल. बॉय आणि गर्ल म्हणून तुम्ही मला मेसेज टाकून द्या, ठीक आहे. त्यानंतर 6:30 वाजता आपली पेड बॅच बुधवारपासून वेडनेसडे पासून बुद्धिमत्तेचा कोर्स सुरू होतो आहे 2024च्या पूर्व परीक्षेसाठी, कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी. तर ही बॅच जॉईन करायला विसरू नका. आणि युट्यूबवर जे काही आपण सेशन घेतो त्याची पीडीएफ तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, ठीक आहे, टेलिग्राम चॅनल हे QR कोड स्कॅनर आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक केलं किंवा हा QR कोड स्कॅन जरी केला तरी तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करता येईल आणि त्यावर आपल्या सगळ्या क्लासेसचे नोटिफिकेशन प्लस तुम्हाला पीडीएफ सुद्धा भेटणार आहे. तर चला आजच्या सेशनकडे वळूया. आपण सगळ्यात पूर्वी हॉट टॉपिक्सच्या माध्यमातून म्हणजे कोणते कोणते टॉपिक्स आपण करायलाच पाहिजे, म्हणजे जे स्किप करून नाही चालणार. तर त्यामध्ये तुम्हाला रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, ठीक आहे, रिझनिंग म्हणजेच बुद्धिमापन ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. तर त्याचे कोणते टॉपिक्स आपण केलेले पाहिजे. मग पहिला आहे नातेसंबंध म्हणजे ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो, नातेसंबंध, ठीक आहे. तर हा टॉपिक तुम्ही करायलाच पाहिजे. त्यानंतर क्रमवार मांडणीमध्ये रिसेंटली क्वेश्चन झालेले आहे, क्रमवार मांडणी, ठीक आहे. तर हा टॉपिक तुम्ही केलाच पाहिजे. त्याच्यानंतर बघा घनावर क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्यानंतर दिशा, ठीक आहे, ज्याला आपण डायरेक्शन म्हणतो. त्यानंतर बघा कूटप्रश्न ज्याला आपण म्हणतो, कूटप्रश्न आपण केलाच पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर कूटप्रश्नानंतर आपण घड्याळ, त्याच्यानंतर दिनदर्शिका, ठीक आहे. घड्याळ आणि दिनदर्शिकेवर जनरली कंबाईन एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात, ठीक आहे. खूप महत्वाचे टॉपिक्स आहे, हे टॉपिक्स केलेच पाहिजे. त्यानंतर बघा त्यामध्ये तुम्हाला सहसंबंधावर प्रश्न येतात, ठीक आहे, सहसंबंधावर. त्याच्यानंतर सांकेतिक भाषा, ठीक आहे. बैठक, इव्हन बघा सोपीवाले बैठक व्यवस्थेचे जे क्वेश्चन आहे, सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, हा टॉपिक सुद्धा तुम्ही केला पाहिजे, ठीक आहे. हा टॉपिक डावलून चालणार नाही. त्याच्यानंतर आकृती पूर्ण करणे आणि लपलेली आकृती, आकृती पूर्ण करणे आणि लपलेली आकृती, इतके टॉपिक्स, जे 12 टॉपिक्स इथे दिसत आहे. बरं, असं नाही की म्हणजे जे टॉपिक आता इथे मी नाही घेतले ते टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहे, पण ह्या 12 टॉपिकवर जर तुम्ही 17 ते 18 2017 ते 2018 पासून जर तुम्ही बघितलं असाल तर याच्यावर, ह्या टॉपिकवर मॅक्झिमम रेग्युलर पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. तर मग आपल्याला एनी हाऊ, कोणत्याही कंडिशन मध्ये एनी हाऊ आपल्याला हे टॉपिक्स करायचे आहे, ठीक आहे, समजलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर
अंकगणिताचे कोणते टॉपिक करायला पाहिजे? अंकगणित, ठीक आहे. मी असं नाही म्हणतोय की ह्या 12 टॉपिकच्या व्यतिरिक्त तुम्ही करू नका, पण हे टॉपिक तुम्हाला स्किप नाही करायचे. मग आता बघा, याच्या सगळ्यात महत्वाचा टॉपिक संख्या व संख्या प्रकार. ठीक आहे, संख्या व संख्या प्रकार. त्यानंतर इथे समीकरणे, यावर प्रश्न असतोच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर शेकडेवारी, ठीक आहे, सरासरी, ठीक आहे. त्यानंतर वयवारी, ठीक आहे. त्यानंतर वेळ व काम, ठीक आहे. हे टॉपिक स्किप नाही करायचे बिलकुल. ठीक आहे. वेळ, अंतर व वेग, टाइम डिस्टन्स स्पीड, वेळ, अंतर व वेग, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, संख्या मालिका, एखादा प्रश्न संख्या मालिकेवर असतो, ठीक आहे, ज्याला आपण नंबर सिरीज म्हणतो. त्यानंतर तुम्ही करा नफा तोटा, ठीक आहे. त्यानंतर हे टॉपिक्स करायचेच करायचे, हे टॉपिक सोडायचे नाही. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. त्यानंतर बघा, याच्यात भूमितीवर काही प्रश्न विचारले जातात, तर हे पण सोडायचे नाही. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही हा टॉपिक स्किप करू शकता. पण बाकीचे हे जे 10 टॉपिक मी लिहून दिलेले आहे, हे 10 टॉपिक तुम्हाला एनी हाऊ कंडिशनने करावं लागेल. ठीक आहे, समजलंय तुम्हाला? म्हणजे इकडले मी 12 टॉपिक बोललोय, हे टोटल 12 टॉपिक, ठीक आहे. आणि इकडले हे 10 टॉपिक हे करायचे, म्हणजे हे डाऊन चालणार नाही. म्हणजे एवढे जरी तुम्ही टॉपिक प्रॉपर पद्धतीने केलात तरी तुम्हाला 20 पैकी 16 ते 17 मार्क ॲक्युरेट म्हणजे करेक्ट घेता येईल, जर तुमचं कॅल्क्युलेशन्स चांगले आहे आणि बुद्धिमत्ता, इझिली क्वेश्चन जे तुम्ही सॉल्व्ह करता. प्रॅक्टिस करावं लागेल, नो डाऊट. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही माझे जे रेग्युलर सेशन्स आहे युट्यूबवरचे 5 वाजता, ते युट्यूबवरचे सेशन्स तुम्ही रेग्युलर करत चला. ठीक आहे. युट्यूबवर आपण भेटतोय डेली 5 वाजता, ठीक आहे, जिथे मी अंतिम सराव सुरू केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत जोडीला आपल्या टेक्स्टबुक या ऍपवर PYQ ची सिरीज सुरू केलेली आहे. सोबत विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला 2024चं, ठीक आहे, 2024चं जर प्रिपरेशन करायचं असेल कंबाईंड बॅच साठी, जी एक्झाम आता 5 जानेवारीला होणार आहे, त्याची आपण फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर बुद्धिमत्तेचा कोर्स तुम्हाला येत्या बुधवारपासून म्हणजे वेडनेसडे पासून भेटणार आहे. जर तुम्ही ही बॅच जॉईन करत असाल तर तुम्हाला 799 रुपयामध्ये 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन भेटत आहे. त्याची व्हॅलिडिटी 6 महिने असणार आहे, पण ती बॅच 1 महिना चालणार असं समजून घ्या. 1 महिना म्हणजे जवळपास 25 दिवस आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल, म्हणजे इथून बेसिक पासून पूर्ण टॉपिक तुम्हाला कठीण लेवल पर्यंत शिकवल्या जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस प्रश्न, छापता येण्याजोग्या सगळ्या नोट्स भेटणार आहे, म्हणजे PDF फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर हे झालं MPSC कंबाईन साठी. जर तुम्हाला राज्यसेवेचा जर तुम्ही विचार करत असाल आणि तुम्हाला फाउंडेशन पासून जर कोर्स लावायचा असेल, NCERT प्लस फाउंडेशन कोर्स, तर नक्कीच तुम्ही हा कोर्स सुद्धा लावू शकता. दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जॉईन नाव करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला NCERT बेस लाईव्ह कोर्स, NCERT बेस 500 अधिक मॉक टेस्ट, NCERT अभ्यासक्रमातून 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, पूर्ण पुनरावृत्तीसाठी 1000 अधिक विषयानुसार MCQ आणि बॅक क्वेश्चन ऑफ NCERT सुद्धा कव्हर होणार आहे. आणि हे सगळे सुपर टीचर्स आहेत जे कव्हर करतील आहे विषय. ठीक आहे. त्यानंतर MPSC राज्यसेवा विद्यार्थी मित्रांनो, यशोदय बॅच आपली 16 डिसेंबर पासून सुरू होत आहे, ज्यामध्ये इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन बॅच सुद्धा इन्क्लूड असणार आहे. तर ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल, कारण तुम्हाला माहिती आहे की येणारी एक्झाम जी आहे राज्यसेवेची, पुढल्या म्हणजे जो सप्टेंबर येणारा महिना पुढच्या वर्षी, त्यामध्ये ही एक्झाम होणार आहे. त्याचं प्रिपरेशन तुम्हाला आतापासूनच करावं लागणार आहे. जर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल केला किंवा तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करून राज्यसेवेच्या बॅचेस बद्दल विचारू शकता की सर फीस कमी होईल की नाही, कितीमध्ये ही बॅच राहिला आहे. तर हा नंबर दिलेला आहे, तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन भेटेल आहे. ठीक आहे. तर हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रॉपर मी पुन्हा एकदा लिहितोय नंबर, बघा, नंबर तुम्ही लक्षात ठेवा. इव्हन हा माझा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, मुलांचा आणि मुलींचा आपण सेपरेट ग्रुप सुद्धा बनवलेला आहे. आणि हा कॉलिंग नंबर सुद्धा. ही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारा. यामध्ये तुम्हाला लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज,
1000 अधिक स्टडी नोट्स आणि मेंटरशिप सत्र तुम्हाला भेटणार आहे आणि हे सुरू होणार आहे बॅच येत्या 16 डिसेंबर पासून. सो होप सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच गाईज. थँक्यू व्हेरी मच.